नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता तुम्हाला माहीतच असेल की आम्ही कुठं फिरायला आलोय. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळे रत्नागिरी येथे आणि आज मस्त सकाळ झाली. पाऊस तर खूप सुरू आहे. हे बघा, पाऊस तर दिसतच असेल, पूर्ण पाणीच पाणी. आणि आज आम्ही जातोय शिवशंकराच्या दर्शनाला, महादेवाच्या मार्लेश्वर येथे. आज तिथले वॉटरफॉल आणि निसर्ग दाखवूया. चला स्टार्ट करू जर्नी. चला निघायची तयारी चालली आता. ड्रॅगन पलीकडे चेरी. हॅलो. फोटो घ्यायचे का? मित्रांनो, आम्ही निघालोय आज मार्लेश्वरला आणि सुंदर असा रोडचा नजारा आहे. भारी आहे ना? हे बघ ना, आमच्या बागा भारी वाटायचे. मित्रांनो, आम्ही मार्लेश्वरला जात होतो आणि जाता जाता हे बघा, या घाटात थांबलोय. सुंदर असं ड्रॅगन आहे, मी आहे, माझी बायको आहे आणि ते मंदिर दिसलंय. बायको ते मंदिर दाखवा ना. कसलं भयानक आहे ना. रिअल व्ह्यू जास्त भारी दिसतो. खूप सुंदर असं मंदिर आहे ते. एकदम सगळीकडून झाड. असं भयानक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये असं नुसतं शिखर वरती आलेलं. खरंच काय सुंदर नजारा आहे हा. बापरे, सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. काय? वाव. बघते आता दिसलं तो कसलं सरप्राईज आहे. हे बघा, वॉटरफॉल. सरप्राईज आहे हा ना. वाव. मंदिरात जायला रस्ता कुठून असतो? तिकडूनच असं बाबा. खाली खरंच पण लय भारी वाटन तिथं जायला ट्रेकिंग करून. मित्रांनो, आम्ही सहज मंदिर बघायला थांबलो आणि हा बघा ना कसला नजारा दिसलाय, जो की लोक बघायला जातात आणि इथं आम्हाला डायरेक्ट सरप्राईज दिले. आणि त्या धबधब्याच्या वरती गाव आहे, ते घर दिसतात का? कसलं भयानक आहे ना. वा. चलो. पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा हवे म्हणजे कोकणात तुम्ही अवश्य भेट द्या. पावसाळ्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट स्वर्ग बघायला भेटाल. कोकण हा खरंच स्वर्ग आहे. लोक म्हणतात एवढ्याले हिमालय, उत्तराखंड येते, पण आपल्या महाराष्ट्रासाठी कोकण हाच हिमालय आणि हाच उत्तराखंड आणि हाच स्वर्ग आहे. सह्याद्री उग नव माय मन. हे बघ. बघा, महाबळेश्वर 43 किलोमीटर आहे आतमध्ये. आपलं पुणे 250. भारी. अरे ते मंदिर नाही. मित्रांनो, आपण आता मार्लेश्वरला जातो. आता देवरुख या गावामधून एक लेफ्ट घेतला आहे. मार्ग जातो बघा मार्लेश्वर मंदिराकडे. तुम्ही जेव्हा मुंबई गोवा हायवे करून येता त्यावेळेस घ्यावं लागेल तुम्हाला. मार्लेश्वरच्या रस्त्याने येता तुम्ही. त्यावेळेस आल्यानंतर हा जो रोड आहे लेफ्ट घेतलाय आम्ही, हा जातो मार्लेश्वराकडे. आणि रोड एकदम सुंदर असा रोड आहे आणि इकडचे बंगले वगैरे तर असे भारी वाटायला लय भारी वाटायचे. घर वगैरे. चला आणखी असं 50 वर तुम्हाला एखादा धबधबा दाखवतो. आवाज येत असेल का तुम्हाला? वा. काय बोलू.
मार्लेश्वरला जाता वेळेस ही आम्हाला नदी दिसली. ही कोणती बाव नदी का? मग हीच असल. तिकडे जाऊन बाव होती. ही सध्या वाव आहे पण पुढे जाऊन बाव होते. नदीला पाणी आलेलं याचा अर्थ मार्लेश्वरचा धबधबा खूप प्रवाह चालू असणार आहे मोठा. चला तिथं जाऊन बघूया आपण मस्त. ते कसे हे दिसतात बुक हा ना. चला मित्रांनो, आता आम्ही गाडी चेंज केलेली आहे आणि हे बघा आता गाडी कोणती आहे आमच्याकडं. आणि आम्ही निघालोय मस्त पैकी कोकणच्या रोडने. कोकणात आलोत आणि इथं आम्ही गाडी एक्सचेंज केली आणि मस्त पैकी निघालो. हा ते म्हणले चालवा. बघा फायरिंग. तू सांग ना. हे बघा आम्ही पोहोचले मार्लेश्वर मध्ये. मार्लेश्वर असं ना स्वर्गात वाटले. हे बघा समोरून डायरेक्ट ढगातून असं वाटतं की वॉटरफॉल पडायला लागले. एवढं सुंदर दिसायला ना. माझं तुम्हाला दिसत व्हिडिओ मध्ये. हॅलो नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय मार्लेश्वरला आणि मार्लेश्वरला आपल्याला भेटलेत बजरंगबली. बघा परसाद घेईन रे ते आपला वडून. कसला नजारा आहे हा नदीचा, भयानक. आणि हे बघा मित्रांनो, मार्लेश्वरला आणखी चढायला सुरू केलं नाही तर असा नजारा दिसायला काम झालाय. चला समोर चालूया. हे बघा ही अशी कमान आहे, तिथून आम्ही स्टार्ट केलंय आणि आम्ही आता जातोय वरती. श्रींच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. मित्रांनो इथं संक्रांतीला मस्त पैकी जत्रा भरलेली असते आणि म्हणतात की महादेव पार्वतींचं लग्न असतं संक्रांतीला. तसं महाशिवरात्रीला पण गर्दी असते. झाड आहे, भयानक झाड आहे हे. खतरनाक झाड आहे. असं वाटायला लागलंय की अंधार झालाय, संध्याकाळच झाली. पण आता दुपारचे वाजले 12. हे बघा 1 वाजलाय का? ठीक आहे, 1 काय 12 काय. हा बघा मार्लेश्वर, त्याला स्वर्ग म्हणतात की हेच मार्लेश्वर. वरी डायरेक्ट ढग आहेत आणि हे ढगातून डायरेक्ट धबधबे चालू आहेत. आम्ही आलोय मार्लेश्वरला आणि जो नजारा तुम्हाला दाखवायचा आहे तो दाखवतोय. हे बघा डायरेक्ट स्वर्गात आहे ना. हा बघा ना किती वॉटरफॉल आहे. डायरेक्ट आभाळात डोंगर, डोंगरात ढग, ढगातून वॉटरफॉल. हे
हे कितीच वॉटरफॉल आहे ते. हा बघा किती मस्त वॉटरफॉल मोजत राहा. ज्यांना लय हौस आहे वॉटरफॉल बघायची ना आता मार्लेश्वरला या, तुम्हाला कळणारच नाही वॉटरफॉल कुठून पडायला लागले, डायरेक्ट आबाळातून. हे बघा हे बघा खूप पडायले ते डायरेक्ट झूम करतोय. किती हा बघा हा इथून पडतोय असा 2 3 स्टेप 4 5 स्टेप न हा इथं आलेला आहे बघा. झूम केलाय म्हणून असा दिसतोय, नाही तर हा बघा त्या भयानक आहे. वा स्वर्ग स्वर्ग. अरे मस्त बोलतीस, बोल तू बोल. हा बघा, हा व्ह्यू जर आम्ही कॅमेऱ्यात असं कॅप्चर करू शकत नाही, तुम्हाला हा जर खरंच अनुभवायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यात एकदा मार्लेश्वरला या. खरंच या, इतकं छान वाटतंय ना, जे की कॅमेऱ्यामध्ये तर काहीच कॅप्चर होत नाही, 10% पण नाही. स्वर्ग आहे स्वर्ग. आणखीन तर आम्ही अर्ध्यातच आहेत, आणखीन खूप चढायचंय वरती. वरती गेल्यावर तर आणखीन लय भारी भारी दिसणार आहे. एकदम मस्त वाटतं. हा चला. धुक्यातून पाणी पडतं. हे बघा चढत चढत आलोय आणि समोर हे असं दिसलंय भयानक, किती सुंदर आहे. अशक्य सुंदर. डोंगलाच्या ठिकाणी आलाय का तुम्ही? डोंगलाच्या ठिकाणी हे बघा पाणी पडतंय डोंगर. इथून पाणी पलतय, धबधबे वाहते. डोंगलाच्या ठिकाणी आलात का? डोंगलाच्या हे बघा खाली डोंगल बघायचे असतील तर या. प्रत्येक पावला पावलाला एक 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 सरप्राईज भेटायला लागले बघा. इथून कसलं दिसतंय बघूया. हे बघा, अरे बापरे. आम्हा छत्रीच खाली करतो आता, पाऊस पण लागतोय. भयानक आहे ना. तरी पण कॅमेरा कॅप्चर करण्याची मोठलं तर मस्त पण येत नाही. आम्ही एंट्री केली मार्लेश्वर देवस्थान मारळ. आणि हे बघा गोल फिरून दाखवतो तुम्हाला सगळं दृश्य. हे बघा ह्या साईडला. बापरे. हबीबी थँक्यू. यू मी आता पहिलाच वेळ बघते. इथे बघ कसलंय भयानक आहे. थँक्यू. भयानक आहे. हे बापरे. अरे भैया हे काय आहे? हा ना. हे बघा मी मंदिरात पोहोचलोय. श्रींच्या दर्शनाची वेळ वगैरे इथं दिलेली आणि हे मार्लेश्वरांचं तीर्थक्षेत्र आहे. हे बघा कसलं भयानक आहे. आणि आता जे तुम्हाला शिवस्वर्ग दाखवणार आहे मी, 2 मिनिटात तुम्हाला शिवस्वर्ग दाखवतो. चित्री खोलतो पहिल्यांदी. ह्या साईड जाते थोडं थोडं बघा. बघा या दृश्यात काय म्हणायचं. बापरे. हे बघा आहे भयानक. वा असं वाटतं डायरेक्ट स्वर्गातून धबधबे पडायचे. डायरेक्ट असं वाटते स्वर्गातून धबधबे. ते वॉटरफॉल आहे मोजले तर मस्त आहे ना. खूप छान आहे. आणि मंदिर आहे मध्ये मध्ये मोबाईल अलाउड नाही. मस्त आहे, लय मस्त मजा यायला लागली. तुम्हाला वाटणं घेते. वॉटरफॉलची जर खरंच मजा घ्यायची असेल तर मार्लेश्वरला या. तुम्ही एवढ्या प्रकारचे वॉटरफॉल बघायला भेटते की नंतर लाईफ मध्ये असं वाटणारच नाही आपण कसलाच वॉटरफॉल बघा. बघा करशील घसरले होते.
घसरली होती. इतकं छान वाटतंय म्हणजे असं वाटायला स्वर्गात आलोत ना. हे बघा माणूस जर उठला असं कुठे कसलं दिसतंय एकदम खतरनाक रौद्र रूप. अरे हा टॉयलेट एवढ्या नजाऱ्यामध्ये भारी जाग्यावर लावलाय खरं. हा ना. हे बघा थोडं दिसतं पाणी. खूप मस्त. हे बघा आम्ही अलीकडल्या साईडला आलोय आणि हे इथं असं धुकं आहे. मग अशा आम्ही ते जे फोटो काढतायत ना तिथं होतो उभा. हे बघा इतका भयानक नजारा आहे. हा एवढा भारी नजारा आहे खरंच. मस्त आहे. मार्लेश्वरहून परत येताना रस्त्यामध्ये आम्ही थांबलोय आणि इथे एक पॉइंट आहे छान असा. इकडे चाललोय आम्ही मार्लेश्वरहून परत जाताना बघा. हे बघा फुलाचं पाणी. एकदम स्वच्छ पाणी दिसतंय. मस्त आहे. हे बघा हे आहे तांदळाची शेती. हे त्यांनी रोप लावलंय आणि हे नंतर ह्याच्यात लावतात. हे बघा मस्त कसलं पाणी वाहतंय. मार्लेश्वर कसला घेऊन येणार पाणी. आणि हे बघा असं दृश्य दिसलंय भयानक. हे बघा मी दाखवतो. हे बघा मित्रांनो कसलं भारी आहे. आणि तो तिकडून मार्लेश्वर धबधबा आहे ना तिकडून हे पाणी येतंय सगळं. हा भयानक आहे. हे बघा नितळ असे ओढे वाहत आहे तिकडं. पाणीच पाणी. जबरदस्त व्हायला लागलं होतं. हॅलो नमस्कार मित्रांनो. मार्लेश्वरवरून दर्शन करून आलो आणि हे आहे मार्लेश्वराचं खाली पायथ्याला मंदिर. तिथून 10 किलोमीटर असेल नाही काही. हार्डली 5 किलोमीटर. मस्त मंदिर आहे. हे बघा मार्लेश्वर देवस्थान आहे. खूप छान मंदिर बांधलेलं आहे. आम्ही ते पहाडामध्ये खूप हिस्ट्रिकल जुनं मंदिर आहे तिथं मार्लेश्वरांचं दर्शन घेतलं. आणि येता वेळेस देवरूप रोडच्या रोडमध्ये हा हे मंदिर आहे मार्लेश्वरांचंच. कारण की काही लोकांना म्हणजे तिकडे जाणं होतंय नाही होतंय खूप वरती ना त्यासाठी बहुतेक इथे केलेलं असेल. मस्त मंदिर आहे छान. ओके भारी ना मस्त. पाय जर घाण असतील तर इथं धुवा. मस्त जागा आहे. जय बोले बाबा. मस्त मंदिर आहे. चला किती मस्त मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. जय नंदी महाराज की मोरया. खुशाल ठेव बम बम भोले बम भोले.
जोडीनं दर्शन घेतो. देव कुशाल ठेवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, जय शिवराज जगदंब. खूप छान असं मंदिर आहे. भारी मंदिर आहे सगळं आणि स्वच्छ मंदिर आहे, एकदम मस्त. भटकंती. भारी मंदिर. सुविधा झाली. मस्त आहे. वॉशरूम पण येतं. स्वच्छतागृह. इकडे हात धरला, पाय धरला. परिसर पण मस्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात होत्या, एकदम भयानक. दीपमाळा. आम्ही मस्त दर्शन वगैरे केलंय मार्लेश्वराचं. आणि आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट घरी. लय मोठं झालं फिरून. चला, बाय बाय. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आम्ही मार्लेश्वर फिरून आलोय. दर्शन खूप चांगले झाले. पाऊस खूप आहे कोकणामध्ये. पुण्यापासून जे आम्ही निघालो तेव्हापासून पाऊस आहे. आमचा एक पण ऑर्डर आहे. सगळे भिजले. आणि आता आम्ही घरी पोहोचलोय. तर ट्रिप खूप भारी झाली. आज दिवसभर खूप फिरलो आम्ही. तर मित्रांनो, खूप मजा आली. आणि हा व्हिडिओ नक्की फिरायला. आणि हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हा बघितल्याच्या नंतर कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. चला अपडेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी बोलू का. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मी बोलता बोलता हे बी मधातच बोलत होते आणि आता ही बोला. आता म्हणती नाही बोलायचं. चला, बाय बाय, गुड नाईट.